हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी प्रिया. माझ्या नवीन व्हिडिओ अगदी मनाला स्वागत. चला सगळ्यांसाठी युनिक छान असं बॅकनेकची डिझाईन घेऊन म्हणजे एकदम छान असं टिकून आकारात छान अशी बॅकनेकची डिझाईन घेऊन आली. तर तुम्हाला एकदम सोपं मी कटिंग मेजरमेंट सांगून मेजरमेंट सांगणार आहे कटिंगचं बॅक पार्टचं आणि मग स्टिच वगैरे कसं करायचं सांगा. एकदम छान युनिक छान असं होणार आहे बघा. त्यासाठी इथे एक ब्लाऊज हा एक ब्लाऊज घेतलेला आहे. तो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही कुठल्याही ब्लाऊजसाठी छान असे युनिक एकदम साधं सिंपल छान अशी बघा बॅकनेकची डिझाईन होणार. तर त्यासाठी इथं मी ह्या ब्लाऊज एक घेतलेला आहे, तो जास्त म्हणून वापरणार आहे आणि हा एक डिझाईनसाठी घेतलेला आहे. फक्त मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी अशी घेतलेला आहे. तुम्ही मॅचिंग जसं ब्लाऊजसाठी पाहिजे तसं मी सांगते तसं तुम्ही केलं तर एकदम छान युनिक छान असं बॅकनेक डिझाईन होणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेअर पण बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जरी चॅनेलवर कोणी असेल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब होण्यासाठी तुम्हाला युजफुल आयडिया बघायला भेटतील. एकदम छान असं युजफुल आयडिया होणार. तर त्यासाठी तुम्हाला सांगते पहिल्यांदा अगोदर एकदम सोपं मी तुम्हाला मेजरमेंट कसं घ्यायचं सांगतेच कटिंग आणि मग पुढे स्टिच वगैरे कसं करायचं सांगते. फक्त मी ते तुम्हाला दाखवते मेजरमेंट. तुम्ही जसं तुमचं कुठलं ब्लाऊजचं जिथे चेस्ट मेजर असतं त्यानुसार घेतलं चालेल. तर हो का इथं घेतलेलं आहे. हो का हा घेतलेला आहे कपडा घेताना डबल घडीचा कपडा घेतलेला आहे. म्हणजे हा एक होतो. तर घेताना आपण 4 पदरी घेणार आहे. हा बघा डबल घडी करून 4 पदरी घेतलेला आहे. मी घेताना ते 4 पदरी घेणार आहे. म्हणजे अस्तर म्हणून मी ह्याचाच वापर करणार आहे. आता आपण मेन फॅब्रिक घेत असताना अस्तर घेत असताना तसंच मी इथं खायचं तुम्हाला दाखवणार आहे. तर हा बघा 4 पदरी घेतलेला आहे. आपण पहिल्यांदा मेजरमेंट टाकून घेऊया. आपण समजा ब्लाऊजची एवढी उंची भरते ना, एवढी उंची बघून घेऊया आपण. आता समजा इथून धरून घेऊया. तर उंची आहे 12 इंच. वरच्या साईडने एक लेवल करून घेऊया. रेग्युलर जसं बॅक पार्ट आपण कट करतो ना तसंच कटिंग करून घ्यायचं आहे. ते वेगळे करायची काहीच गरज नाही. मग फक्त डिझाईन तुम्हाला सांगता स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा. बघा हो का उंची घेतलेले 12 इंच. तर आपण बघून घेऊया. इथं समजा इथं गळा रुंदी टाकूया 2.5 इंच. गळा रुंदी 2.5 इंच टाकलेली आहे. पुढं तयार शोल्डर 3 इंच. हे आपलं नॉर्मल असं बेसिक आपण जसं कट करतो असं करायचं आहे. मुंडा 5.5 टाकून घेतलेला हा बॉक्स करून आपण असा कट करून घेऊया. बॅक पार्ट फक्त असं बॅक पार्टची डिझाईन होणार आहे. तर घेताना बघा इथं मी अस्तर म्हणून डबल हे करून घेतलेलं आहे. तर हे झालेलं आहे बघा आपलं. आता तुम्हाला सांगते हो का साधी सिंपल छान अशी. आता आपल्याला बघून घ्यायचा हा आपण बघा पूर्ण उंची टाकल्याचं शिलाई मार्जिन धरून आपण इथे छातीचा 4था टाकून गेला. मुंडा 5.5 टाकून आपण बॉक्स करून घेतलेला असतो. आता बघा इथं गळा रुंदी टाकलेली 2.5 इंच आणि पुढे शोल्डरसाठी 3.25 इंच झालेलं म्हणजे शिलाई मार्जिन धरून. रेग्युलर जसं आपण बॅकपार्ट करतो तसंच मी आपलं सहज दाखवलं, फक्त मेजरमेंट कमी घेतलेलं आहे. तर बघा आता आपण बघायचं हिथून आपल्याला गळा किती पाहिजे तेवढा खालच्यासाठी आपण पॅचची डिझाईन करणार आहोत ना आपण पार्टची ब्लाऊजची पट्टी सोडून. तर बघा इथं आपला गळ्याचं मेजरमेंट टाकून घ्यायचं. आपलं बघायचं गळा कितीचा आहे. समजा कोणाला डीप हवंचं कसं असतं तर हो का जेवढा आपला समजा गळा हो का इथं 4 इंच घेतलेला आहे. 4 इंच घ्या किंवा 3.5 इंचाचा घेतला तर चला 3.5 इंचाचा घेतलेला आहे. जेवढा तुम्हाला पाहिजे तेवढा गळा घेऊन राहिलेला खालच्या पट्टीत पूर्ण पट्टीला जरी म्हणले डिझाईन केली तरी चालेल. आणि इथं गोल आकार आपण कट करून घेऊया. हो का हा गोल आकार दिलेला आहे आपण कटिंग करून घेऊया आहे असंच. कटिंग करून घेतलेला आहे. आता ओपन करून घेऊया. खालच्या साईडनं जॉईंट आहे ते पण कटिंग करून घेऊया. जसं तुमचा असेल ना ब्लाऊज असा व्यवस्थित अस्तर आणि ब्लाऊज असा मी सांगितल्या पद्धती तुम्ही रेग्युलर बॅक पार्ट करतो ना तसं करून घ्यायचं. आणि मग जसं साडीचं तुम्हाला कॉम्बिनेशन डिझाईन करायचं तसा त्यातला कपडा वगैरे डिझाईनचा घ्यायचा. एकदम छान असं युनिक होणार आहे बघा डिझाईन. आता बघा हे व्यवस्थित ठेवलेलं आहे. सगळ्यात अगोदर हो का आता आहे असं आहे आपण जसं अस्तर बरोबर ठेवतो सरळ मेन फॅब्रिक ठेवून ते अस्तर ठेवतो तसं आपण पहिलं गळ्याला हे करून घेऊया. आहे असं गळ्याला आपण स्टिच करून घेऊया. पूर्ण गळ्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं.
ते आपण पट्टी करणार आहोत. त्यामुळे घेताना सगळं ब्लाऊज त्याच्यावर अस्तर ठेवून घ्यायचं. ते बघा झालेलं आहे. आता गळा आतल्या साईडला पट्टी करून घेऊया. पट्टी करून गळ्याला स्टिच करून घेऊया. पूर्ण व्यवस्थित गळ्याला स्टिच करून घ्यायचं. आता हे गळ्याला स्टिच करून झालं. पूर्ण ह्याला गळा अस्तर आणि गळ जोडून घेऊया. बघा पूर्ण आपण हे जोडून घेतलेलं आहे. आता काय करायचं हो का, ही घडीवर घडी टाकून घ्यायची. पूर्ण खालीपर्यंत डिझाईन केली तरी चालेल, किंवा जेवढी तुमची ब्लाऊजची पट्टी असते ना तेवढी सोडून केली तरी चालेल. आता बघून घ्यायचं हो का, खालच्या साईडला ब्लाऊजची पट्टीचं मेजरमेंट सोडून खालच्या साईडला थोडंसं 1/2 इंच आणि जेवढी ब्लाऊजची पट्टी आहे ना तेवढा हो का हे सोडून घ्यायचं. समजा आता एवढा पण 2 इंच सोडून घेतलेलं आहे. आता बघून घ्यायचं, हा पार्ट ठेवलेला आहे, पण हा गळ्याला आपलं आतल्या साईडला फोल्ड केलेला आहे, त्यामुळे काही टेन्शन आहे. परत मी सांगतो मला कमरपट्टीचं वगैरे. तर बघून घ्यायचं, इथून बघायचं का किती पाहिजे तुम्हाला हे बघून घ्यायचं. ही बंद बाजू आहे का नाही गळ्याचं मधलं पार्ट, तिथून बघून घ्यायचं तुम्हाला 1-1.5 इंच पाहिजे. जेवढं त्रिकोण पाहिजे ना बारीक मोठा त्रिकोण. समजा आता इथं 1.5 इंच घेतलेलं आहे, इथं 1.5 इंच, हा 1.5 इंचचा आपण घेऊन घेतलेला आहे. आता उंची बघून घ्यायची तुम्हाला कितीची पाहिजे. समजा 1-1 इंच, हा 1 इंच, हा 1 इंच, हा 1 इंच, हा 1 इंच आणि हा 1 इंच, असं 1-1 इंचाचे टिक करून घेतलेलं का. हे बरोबर आपण असा हा घेतलेला आहे 1.5 इंचाचा पट्टी आणि 1-1 इंचाचा आपण पॉईंट देऊन घेतलेला. हा पॉईंट असा देऊन घेतलेला आहे. तुम्हाला जरी अजून बारीक त्रिकोण करायचं असेल ना तरी मग तुम्ही छोटंसं माप कमी घेतलं तर चालेल, किंवा असं पण तुम्ही कमी घेऊ शकता. बघा आता कटिंग करून घ्यायचं, इथून कट देऊन घ्यायचा बरोबर असा. थोडासा कट देऊन घ्यायचा पट्टीच्या मेजरमेंटनुसार. आणि बघा आता ही खालचं जे आपण कमरेची पट्टी आहे ही अशी सोडायची, कट करायची, ही अशी सोडायची आणि इथून बघा एक कटिंग करून घेऊया आपण. बरोबर आपण कटिंग करून घेतली आहे, तुम्हाला दाखवते आता. बरोबर कटिंग करून घेतलेलं आहे. आता काय करायचं, हे कटिंग करून घेतलेलं. आता सरळ उलटी बाजू बघून घ्यायची. ही सरळ जर बाजू असेल ना तर खालच्या साईडनं आपण त्रिकोणी प्लेट देणार, आणि जरी उलटी बाजू धरली असेल ना तर खालच्या साईडनं ह्या साईडनं त्रिकोण प्लेट. आता बघा समजा ही सरळ बाजू आहे ना तर खालच्या साईड म्हणजे अस्तरच्या बाजूला आतल्या साईडला अशी पलटी करून घ्यायचं. तर तुम्हाला सांगते का व्यवस्थित. ही आतली साईड बाजू घेतलेली आहे उलटी, म्हणजे आपण आतल्या साईडला अस्तरची बाजू हो का, अस्तरच्या बाजू पण ही हो इथं बघा, ही एक फोल्ड ह्याच्यावर आणि ही एक फोल्ड ह्याच्यावर असं फोल्ड करून घ्यायचं बरोबर. फोल्ड कर. परत दुसरा हो का त्रिकोण असं घ्यायचा, दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक धरायचं आणि बघा ही एक त्रिकोण आणि ही एक त्रिकोण असं करायचं आणि शिलाई करत यायचं. परत दुसरा त्रिकोण असा त्याच्यावर असा त्रिकोण करा, हे असा आणि असा. फक्त घेताना जसं सांगितलं तसं त्रिकोणचं मेजरमेंट बरोबर घ्यायचं, कमी जास्त होऊन द्यायचं नाही. हा त्रिकोण आणि हा त्रिकोण असं व्यवस्थित येऊन द्यायचं.
बरोबर हो का आपण देऊन घेतलेलं, तुम्हाला दाखवतो का, हे देऊन घेतलेलं. फक्त देताना जसं सांगितलं तसं मी आतल्या अस्तरच्या साईडनं द्यायचं. तसं ह्याला पण देऊन घेऊया आपण. एकदा इकडं आणि एकदा इकडं असं देऊन घ्यायचं. परत ह्या साईडला पण आपण तसंच करून घेणार. फक्त आतल्या साईडला जेव्हा अस्तर आहे ना त्याच्यावर बरोबर घ्यायचं. शिलाई आतमध्ये गेली पाहिजे बरोबर असं घ्यायचं. पुन्हा परत ना हे असं व्यवस्थित आपण फोल्ड करून फोल्ड करून घेतलेलं तुम्हाला दाखवतो का. फोल्ड करून घेतलेलं आहे. इथं दिसताना मी लावलेले म्हणजे तुम्हाला दिसताना तुमच्या लक्षात यावं. तुम्हाला जेवढं बारीक मोठी पाहिजे तेवढं तुम्ही पट्टी घेऊ शकता. तुम्हाला वाटतं नाही हा त्रिकोण मोठा पाहिजे म्हणजे हा डीप पाहिजे ना, तर तुम्ही पुढं 1.5-2 इंच वाढवून घेऊ शकता. आता बघा हे आहे ना, तर हे थोडंसं इथं नॉर्मल आतल्या साईडला का पलटी करून घेऊया आपण. थोडंसं का इथं पलटी आतल्या साईडला करून घ्यायचं म्हणजे आपलं व्यवस्थित फिनिशिंग येईल. हो का. आता बघा हे बरोबर असं शिलाई करून घेतलेलं आहे आपण व्यवस्थित. म्हणजे काय होईल आपलं बरोबर फिनिशिंग येणार आहे. आता हे बरोबर झालेलं आहे. आता बघायचं आपण हा आपला बरोबर गळा आलेला आहे. हे आपण खालच्या डिझाईनसाठी जेवढी तुम्हाला डिझाईनची पट्टी पाहिजे तेवढी पूर्ण पट्टी पाहिजे खालचीपर्यंत केलं तरी चालेल. किंवा तुम्हाला जरी छोटीशी डिझाईन करायची असेल तर अजून गळा तुम्हाला वाढवायचा, गळा वाढवला तरी चालेल. आणि बघून घ्यायचं आता हा मेन फॅब्रिक घ्यायचं. फक्त बघायचं जे आपण डिझाईनसाठी कपडा घेतलेला आहे ना, तो आतल्या साईडला सरळ बाजूला आतल्या साईडला असा पलटी करून घ्यायचा, व्यवस्थित पलटी करून घ्यायचा. आणि मग हा व्यवस्थित बरोबर असा ठेवून घ्यायचा. काय बरोबर ठेवताना का गळ्यावर असं व्यवस्थित ठेवून घ्यायचो का. फक्त जिथं आपण गोल सर्कल आपला गळ्या चालला ना एवढंच तिथे ठेवून घ्यायचा. आणि ह्याच्यामुळे शिलाई करून घेऊया. तरी तुमचा डीप गळा हवा असेल ना तर तुम्ही जेवढं गळा पाहिजे तेवढं घेऊन मग केलं तरी चालेल. शिलाई करून घेऊया आपण. पूर्ण राऊंडला जसं सांगितलं तशी शिलाई व्यवस्थित करून घ्यायची. शिलाई व्यवस्थित करून घ्यायची. शिलाई करून घेतली. आता तुम्हाला सांगते इथं एक्स्ट्रा झालेलं आहे की नाही आपण तेव्हा साईडला असं जेवढं लागतंय तेवढं साईडला ठेवायचं आणि एक्स्ट्राचं आपण कट करून देऊया. आणि तिथं फोल्ड करून घेतलं तरी चालेल. म्हणजे किंवा तुम्ही पहिलं फोल्ड करून घेतलं गळ्याच्या मेजरमेंटनुसार आणि मग पट्टी जोडली तर झाली. आता तुम्हाला सांगतो का ही घेतली आहे ना, ही पट्टी हो का व्यवस्थित तर अशी किंवा ह्या साईडला आतल्या साईडला हो अशी फोल्ड करून घेतली तर चालेल. हो फिनिशिंग पण छान येणार आहे. ही अशी पट्टी फोल्ड करायची. तुम्ही नाजूकशी हात शिलाई वगैरे आपण करतो ना ब्लाऊज तशी केली तरी चालेल. व्यवस्थित छान असं तुम्हाला दाखवते का. इनिक छान अशी बघा डिझाईन कशी भारी झाली का नाही, छान असं चिकन झालं. आता मी तुम्हाला दाखवलं तर मी साधी सिंपल छान अशी दाखवलेली आहे. पण तुम्ही
तुमचे जे मेजरमेंट प्रॉपर आपलं ब्लाऊजचं मेजरमेंट असतं त्याच्यावर केली तरी चालेल, मस्त छान आहे. आणि ही असे त्रिकोण केलं ना, इथनं आतल्या साईड असं जरा फोल्ड करून ना छान असं तुम्हाला पट्टी जोडेल. आता जर समजा ते तुम्हाला गळा अजून जर थोडासा मोठा हवा असेल ना, तुम्ही गळा खाली वाढवून घेऊ शकता. मग हे त्रिकोण 2-3 तुम्हाला जसं पाहिजे तसं करू शकता, किंवा तुम्ही पूर्ण खालीपर्यंत घेऊ शकता. अशी डिझाईन म्हणलं तर थोडंसं अंतर ठेवून आपल्याला कमरपट्टी जोडण्यासाठी, म्हणजे पूर्ण अशी डिझाईन येणार आहे. किंवा खालच्या तुमच्या एवढ्या पट्टीपुरत्या अशी केली चालेल, गळा एवढा ठेवून. आणि इथं बघा काय तर आपलं कमरचा मध्ये करून आपण टक्सर यायचा, कमरपट्टी लावून घ्यायची आणि मस्तपैकी छान अशी आपली मस्तपैकी युनिक छान अशी बघा एकदम साधी सिंपल बॅकनेक डिझाईन झालेली आहे. तो बघा साधी सिंपल छान त्रिकोण. आता बघा इथं त्रिकोण सुई धाग्याने टाका पण देऊ शकता, किंवा इथे एक छोटंसं तुम्ही मणी पण लावून घेऊ शकता, किंवा मॅचिंग धाग्याने इथे शिलाई पण करून घेऊ शकता. नसेल तर तुम्ही डायमंड लावलं तर चालेल, आहे असं ठेवलं तर चालेल. उचलते वाटलं तर तुम्ही डायमंड लावून घेतलं चालेल. मस्तपैकी छान असं युनिक साधी सिंपल डिझाईन झालेली आहे. तर कशी वाटते नक्की कमेंट करू सांगा. आणि जर व्हिडिओ आवडेल इतरांना शेअर करा, ज्यांना कोणा असं ट्राय करता. एकदम सोपं छान असं मी बॅकनेकची डिझाईन सांगितलेली बघा, साधं सिंपल छान आहे बरं का. तुम्ही जशी पाहिजे तशी तुम्ही करू शकता. तर चला असेच नवीन व्हिडिओ बघायचे. चला पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, थँक्यू.